बाई थांबा, मुलीवर हात नका उचलू. आई पप्पा, मी एका मुलावर प्रेम करते आणि आम्ही लग्न करणार होतो, म्हणून त्याने मला तिथे बोलवलं होतं. तुला विश्वासात घेता आलं नाही आणि 6 महिन्याच्या फोनवरच्या ओळखीनं लग्न करायला निघालीस. बघायचा आहे का तुझा हिरो? आणा रे त्याला. हा बघ तुझा हिरो. हा हा नाही, प्रोफाईलवर वेगळाच फोटो आहे त्याचा. अगं मीच तुझा हिरो. माझ्याच फोटोला तू लाईक करायची आणि माझ्याशीच चॅटिंग करायची आणि माझ्या बरोबरच लग्न करायला निघाली होती. नाही पप्पा, तो नाहीये. मी सांगतो, सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र झाले आहे. काही तरुणी समोरच्या व्यक्तीस न भेटता फक्त फेसबुक व्हॉट्सअपच्या चॅटिंग वरून फसवणुकीला बळी पडतात. तेव्हा सोशल मीडियाची ही काळी बाजू उघडकीस येते. म्हणजे साहेब, हे सगळं सोशल मीडियामुळे झालं? होय, हा जो पकडलेला माणूस आहे ना, त्याचा धंदाच आहे. फेक अकाउंट तयार करायचे, सुंदर मुलींना गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढायचे, त्यांचे फोटोज व्हिडिओज काढून त्यांना ब्लॅकमेल करायचे आणि मग वाईट मार्गाला लावून त्यातून पैसा कमवायचा. चकुले, आम्ही तुला काय कमी केलं? एकुलते एक म्हणून किती लाड केले. सामोरं जावे लागत आहे. मुलींनाच नव्हे तर मुलांना देखील अश्लील व्हिडिओ कॉल्स करून ब्लॅकमेल करायचे धंदे जोरात चालू आहे.